लर्निंग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी मनीषा बांगड स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये यूजीसी नेटचा 2005 चा सेकंड पेपर सॉल्व्ह करणार आहोत। त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा, द फंडामेंटल इक्वेशन ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स हॅज बीन पुट फॉरवर्ड बाय, त्याचा आन्सर आहे बी रॉबर्ट ब्रूक्स। नेक्स्ट क्वेश्चन पहा, सोर्स मेसेज ट्रान्समीटर अँड रिसीव्हर आर द कंपोनेंट्स ऑफ कम्युनिकेशन मॉडेल डेव्हलप्ड बाय, त्याचा आन्सर आहे ए शॉनन अँड वीवर। याच्याविषयी क्वेश्चन लास्ट इयरला सेट एक्झाम मध्ये आलेला आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्ही तो नोट डाऊन करून ठेवा। त्याचबरोबर हा क्वेश्चन दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो की सोर्स मेसेज ट्रान्समीटर अँड रिसीव्हर हा कोणाचा मॉडेल आहे, जसा आता विचारला आहे त्याचा आन्सर आहे शॉनन अँड वीवर। आणि असाही विचारला जाऊ शकतो की शॉनन अँड वीवर यांचे खालीलपैकी कोणते मॉडेल आहे, मग त्याच्यामध्ये असा पर्याय येईल। हा पर्याय तुम्ही लक्षात ठेवा, सोर्स मेसेज ट्रान्समीटर अँड रिसीव्हर याचा शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा SMTR। मग त्याचा आन्सर काय येणार SMTR। असं जर लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहील सोर्स मेसेज ट्रान्समीटर अँड रिसीव्हर। नेक्स्ट क्वेश्चन पहा, हु सेड दॅट नॉलेज इज ऑफ टू काइंड्स, वी नो अ सब्जेक्ट अवरसेल्फ और वी नो वेअर वी कॅन फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट इट। त्याचा आन्सर आहे सी सॅम्युएल जॉन्सन। ज्ञानाचे दोन भाग आहेत असे कुणी सांगितलेले आहे, तर त्याचा आन्सर आहे सॅम्युएल जॉन्सन, आन्सर नंबर सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, द ॲक्रोनिम फॉर असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इज, त्याचा आन्सर आहे सी अस्लीप। हा क्वेश्चन देखील सेट एक्झामला आलेला आहे की असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा कोणाचा फुल फॉर्म आहे, तर त्याचा आन्सर आहे अस्लीप। असाही क्वेश्चन येऊ शकतो, अस्लीपची स्थापना कधी झाली, तर त्याचा आन्सर आहे 1924 रोजी अस्लीपची स्थापना झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, सेनेस एटलास नॅशनल व्हॅल्यूम इन एन एक्झाम्पल ऑफ, त्याचा आन्सर आहे सी डेमोग्राफिक। सेनेस एटलास नॅशनल व्हॅल्यूम इन एन एक्झाम्पल ऑफ डेमोग्राफिक एटलास। नेक्स्ट क्वेश्चन, कॉम्पिटेक्स इन द ऑनलाइन डेटाबेस ऑन द सब्जेक्ट, त्याचा आन्सर आहे डी इंजिनिअरिंग। कॉम्पिटेक्स हा डेटाबेस 1962 रोजी त्याची स्थापना झाली आणि तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्ससाठी हा डेटाबेस तयार केला गेला होता। तर पुन्हा एकदा वाचते, कॉम्पिटेक्स इज द ऑनलाइन डेटाबेस ऑन द सब्जेक्ट, आन्सर नंबर डी इंजिनिअरिंग। नेक्स्ट क्वेश्चन, राउटिंग ऑफ पिरियडिकल्स इज, त्याचा आन्सर आहे ए CAS। CAS चा फुल फॉर्म देखील सेट एक्झामला आलेला आहे, तर CAS चा फुल फॉर्म आहे करंट अवेअरनेस सर्व्हिस। नेक्स्ट क्वेश्चन, द सब्जेक्ट रिसर्च मेथोडॉलॉजी हॅज बीन फॉर्म बाय विच ऑफ द फॉलोइंग मोड्स, त्याचा आन्सर आहे बी डिस्टिलेशन। म्हणून हा क्वेश्चन पूर्ण न वाचता आपल्याला जर शॉर्ट ट्रिक्स मध्ये स्टडी करायची असेल तर फक्त रिसर्च मेथोडॉलॉजी डिस्टिलेशन असं लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, बुलियन लॉजिक वॉज प्रोपाउंडेड बाय, बुलियन लॉजिक ही संकल्पना कोणी काढलेली आहे, याचा विकास कोणी केलेला आहे, त्याचा आन्सर आहे डी जॉर्ज बुले। त्याचबरोबर जॉर्ज बुले यांनी अँड ऑर आणि नॉट या तीन संकल्पना काढलेल्या आहे, शोध सीमित करण्यासाठी, शोधाची व्यापकता वाढवण्यासाठी आणि शोधामधून संज्ञा वगळण्यासाठी। अशा प्रकारे तीन संकल्पना देखील जॉर्ज बुले यांनी काढलेल्या आहेत, हेही लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, IMCE स्टँड फॉर, त्याचा आन्सर आहे आन्सर नंबर ए इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट। इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट हे 1969 ला कोपेनहेगन इथे झालेलं होतं। क्वेश्चन नंबर 11, अन इनडिसिप्लेन्सेबल फंक्शन ऑफ थिसॉरस इज, त्याचा आन्सर आहे सी रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन कॉन्सेप्ट। 12, बुक नंबर हेल्प्स इन, त्याचा आन्सर आहे ए इंडिव्हिज्युअलायझिंग द बुक विथ इन द सेम क्लास नंबर। नेक्स्ट क्वेश्चन, द लायब्ररी बजेट प्रिपेअर्ड विदाउट कन्सिडरिंग द प्रिव्हियस इयर बजेट इज, त्याचा आन्सर आहे ए झिरो बेस्ड बजेट। म्हणजेच प्रिव्हियस इयर बजेट कशामध्ये विचारात घेतला जात नाही, कोणत्या बजेटमध्ये विचारात घेतला जात नाही, तर त्याचा आन्सर आहे झिरो बेस्ड बजेट। क्वेश्चन नंबर 14, The abbreviation MB to state the storage capacity refers to.
त्याचा आन्सर आहे ए मेगाबाइट्स. MB ची स्टोरेज कॅपॅसिटी कशामध्ये मोजली जाते तर मेगाबाइट्स मध्ये ती मोजली जाते. क्वेश्चन नंबर 15 डेटा अबाउट डेटा इज नोन ॲज. त्याचा आन्सर आहे सी मेटाडेटा. डेटा अबाउट डेटा इज नोन ॲज मेटाडेटा. क्वेश्चन नंबर 16 द कॉन्सेप्ट ऑफ मायक्रोफोटोग्राफी वॉज डेव्हलप्ड बाय. त्याचा आन्सर आहे सी जॉन बेंजामिन डान्सर. क्वेश्चन नंबर 17 which among the following is a digital library software used in the creation of an in-house digital library. त्याचा आन्सर आहे बी ग्रीनस्टोन. ग्रीनस्टोन हे काय आहे डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर आहे. क्वेश्चन नंबर 18 SSDC refers to the National Documentation Center now known as. त्याचा आन्सर आहे डी NASDOC. SSDC जे रेफर्स करते नॅशनल डॉक्युमेंटेशन सेंटर त्याला काय म्हणतात तर NASDOC. NASDOC ची स्थापना 1970 साली झालेली आहे. हा देखील क्वेश्चन लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 19 अॅन्युअल कन्व्हेन्शन ऑफ इम्प्लिवेट ऑर्गनाइज्ड टू डिस्कस द प्रोग्रेस ऑफ द लायब्ररी ऑटोमेशन अँड लायब्ररी सर्व्हिस इज नोन ॲज. आन्सर आहे सी कॅलिबर. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. अॅन्युअल कन्व्हेन्शन ऑफ इम्प्लिवेट ऑर्गनाइज्ड टू डिस्कस द प्रोग्रेस ऑफ द लायब्ररी ऑटोमेशन अँड लायब्ररी सर्व्हिस इज नोन ॲज कॅलिबर. क्वेश्चन नंबर 20 फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च हायपोथिसिस इम्प्लिस. त्याचा आन्सर आहे डी फॉर्मेशन ऑफ टेंटेटिव्ह जनरलायझेशन. आन्सर नंबर डी फॉर्मेशन ऑफ टेंटेटिव्ह जनरलायझेशन. क्वेश्चन नंबर 21 द स्टडी ऑफ इपिस्टेमॉलॉजी डील्स विथ. त्याचा आन्सर आहे डी सेकंड अँड फोर्थ. त्याचा आन्सर आहे क्लासिफिकेशन ऑफ नॉलेज आणि ओरिजिन सोर्स अँड नेचर ऑफ नॉलेज. द स्टडी ऑफ इपिस्टेमॉलॉजी डील्स विथ. त्याचा आन्सर आहे सेकंड अँड फोर आर करेक्ट. क्लासिफिकेशन ऑफ नॉलेज आणि ओरिजिन सोर्स अँड नेचर ऑफ नॉलेज. क्वेश्चन नंबर 22 द कॉम्पॅक्ट डिस्क इज कॉन्सेप्टली रेफर्स टू ॲज. द कॉम्पॅक्ट डिस्क कॉन्सेप्टली रेफर्स टू ॲज. त्याचा आन्सर आहे बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. म्हणजेच कॉम्पॅक्ट स्टोरेज आणि ऑप्टिकल स्टोरेज. कॉम्पॅक्ट डिस्क कशासाठी कॉम्पॅक्ट डिस्क काय रेफर्स करतात तर कॉम्पॅक्ट स्टोरेज अँड ऑप्टिकल स्टोरेज. आन्सर नंबर बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 23 त्याच्यामध्ये त्यांनी जोड्या लावायला सांगितलेल्या आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये पहिला असा आहे बघा इबिड. इबिडचं काय येणार त्याचा आन्सर आहे सी. पहिल्याचा सी इबिड द सेम रेफरन्स सायटेड इमिडिएटली अबाव. त्याच्यानंतर दुसरं लॉक सायटेड. त्याचा आन्सर आहे द सेम प्लेस सायटेड. त्याच्यानंतर थर्ड ओपी सायटेड. त्याचा आन्सर आहे प्रिव्हियसली सायटेड. आणि फोर्थ वाईल्डचा आन्सर आहे ए सी. पुन्हा एकदा सांगते इबिड त्याचा आन्सर आहे द इबिडचा आन्सर आहे सेम रेफरन्स सायटेड इमिडिएटली अबाव. त्याच्यानंतर लॉक सायटेड त्याचा आन्सर आहे द सेम प्लेस सायटेड. ओपॅक सायटेड त्याचा आन्सर आहे प्रोग्राम. क्वेश्चन नंबर 24 त्याच्यामध्ये जो आपल्याला जोड्या लावण्यासाठी सांगितलेला आहे तर त्याचा आन्सर आहे बघा आन्सर नंबर ए स्टुडंट्स. त्याचा आन्सर आहे सी टू प्रिपेअर फॉर द कोर्स प्रोग्राम. त्याच्यानंतर सेकंड प्रोफेशनल. त्याचा आन्सर आहे डी टू परस्यू देअर रिस्पेक्टिव्ह ओकेशन. त्याच्यानंतर थर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. त्याचा आन्सर आहे डिसिजन मेकिंग. ए आन्सर आहे डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर फोर्थ टीचर. त्याचा आन्सर आहे टू इम्पार्ट नॉलेज. म्हणजे टीचर्स काय करतात नॉलेज प्रदान करण्याचं काम करतात. त्यानंतर प्रोफेशनल्स काय करतात तर त्यांचं एक रिस्पेक्टिव्ह ओकेशन असतं. त्याच्यानंतर स्टुडंट्स काय करतात तो आपला कोर्स प्रोग्राम टू प्रिपेअर टू कोर्स प्रोग्राम. आणि टीचर्स काय करतात तर आपल्याला ज्ञान प्रदान करण्याचं काम करतात. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे.
25 त्याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आन्सर आहे त्याचा सी के टॅबलेट, निन्वे, पाम लीव्स इंडिया, पेपर चायना आणि पपायरस इजिप्त. पुन्हा एकदा सांगते याचा आन्सर के टॅबलेट, निन्वे, पाम लीव्स इंडिया, पेपर चायना आणि पपायरस इजिप्त. हा क्वेश्चन आलेला आहे सेट एक्झामला, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. हा देखील क्वेश्चन आपल्याला जोड्या लावण्यासाठीच आहे की डेटाबेस आणि डेटाबेस सप्लायर्स कोणते आहेत. त्याचा आन्सर आहे ए. पहिल्याचा एरिक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन USA, एरिक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन USA. त्याच्यानंतर सेकंड CA सर्च, त्याचा आन्सर आहे ए. अमेरिकन केमिकल सोसायटी USA. त्याच्यानंतर थर्ड बुक्स इन प्रिंट, त्याचा आन्सर आहे सी. RR बावकर USA. आणि फोर्थ आहे लिसा, त्याचा आन्सर आहे बी. बावकर अँड सोर्स लंडन. पुन्हा एकदा सांगते एरिकचा आन्सर आहे डी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन USA. त्याच्यानंतर सेकंड CA सर्च, त्याचा आन्सर आहे ए. अमेरिकन केमिकल सोसायटी USA. त्याच्यानंतर थर्ड बुक्स इन प्रिंट, त्याचा आन्सर आहे बावकर अँड सोर्स लंडन. आणि त्याच्यानंतर फोर्थ लिसा, त्याचा आन्सर आहे RR बावकर USA. क्वेश्चन नंबर 27. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे ILRC म्हणजेच इंटर लायब्ररी रिसोर्स सेंटर. ते कुठे आहे तर त्याचा आन्सर आहे डी. दिल्ली. ILRC इंटर लायब्ररी रिसोर्स सेंटर दिल्ली. त्याच्यानंतर निक्सॅट, त्याचा आन्सर आहे ए. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जनरल ऑफ लायब्ररीशिप, त्याचा आन्सर आहे UK. आणि इनिस ऑटोम इंडेक्स, त्याचा आन्सर आहे बी. इंडेक्सिंग सर्व्हिस. क्वेश्चन नंबर 28. त्याचा आन्सर आहे सी. म्हणजे या ज्या काही सर्व्हिसेस आहेत किंवा कुणी हे केलेले आहेत, कुणी विकसित केलेले आहेत अशा विषयी हा क्वेश्चन आहे. तर पॉप्सी, त्याचा आन्सर आहे डी. जी भट्टाचार्य. सेकंड सायटेशन इंडेक्सिंग, त्याचा आन्सर आहे सी. युजिन गारफील्ड. त्याच्यानंतर थर्ड कीवर्ड इंडेक्सिंग, त्याचा आन्सर आहे बी. HP लून. त्याच्यानंतर फोर्थ थिसॉरस, त्याचा आन्सर आहे PM रॉजेट. त्याचा आन्सर नंबर सी आहे. क्वेश्चन नंबर 29. मॅच द फॉलोइंग, त्याचा आन्सर आहे डी. DDC याचा आन्सर आहे सी. मेलविल डुई. DDCची स्थापना 1876 रोजी मेलविल डुई यांनी पहिली आवृत्ती काढली होती. त्याच्यानंतर सेकंड एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे डी. CA कटर. एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन ही CA कटर यांनी काढली होती. त्याच्यानंतर थर्ड सब्जेक्ट क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे ए. JD ब्राउन. सब्जेक्ट क्लासिफिकेशन JD ब्राउन यांनी 1906 रोजी ही क्लासिफिकेशन पद्धत सुचवली होती. त्याच्यानंतर फोर्थ बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे बी. H.E. ब्लिस. याचा आन्सर आहे बी. H.E. ब्लिस. बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन H.E. ब्लिस. पुन्हा एकदा सांगते DDC, त्याचा आन्सर आहे मेलविल डुई. एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे CA कटर. सब्जेक्ट क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे JD ब्राउन. आणि बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन, त्याचा आन्सर आहे H.E. ब्लिस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 30. त्याचा आन्सर आहे सी. थिसॉरस अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम फॉर द कम्प्युटर सिस्टीम, तर त्याचा आन्सर आहे ई. अ क्लासिफाईड डिक्शनरी ऑफ सिनोनिम्स. सेकंड विंडोज, तर त्याचा आन्सर आहे सी. अ ग्राफिकल यूजर इंटरफेस क्रिएटेड एज DOS एक्सटेन्शन बाय मायक्रोसॉफ्ट. थर्ड मायक्रोप्रोसेसर्स, त्याचा आन्सर आहे बी. अ
rerolling disk on which data is stored. त्याच्यानंतर फोर्थ सॉफ्टवेअर, त्याचा आन्सर आहे ए कलेक्शन ऑफ प्रोग्राम फॉर द कम्प्युटर सिस्टीम. पुन्हा एकदा एक क्वेश्चन रिपीट करते. थिसॉरस, त्याचा आन्सर आहे ई अ क्लासिफाईड डिक्शनरी ऑफ सिनोनिम्स. सेकंड विंडोज, त्याचा आन्सर आहे सी अ ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएटेड एज डॉस एक्सटेन्शन बाय मायक्रोसॉफ्ट. थर्ड मायक्रोप्रोसेसर, त्याचा आन्सर आहे अ रिरोलिंग डिस्क ऑन विच डेटा इज स्टोर्स. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर, त्याचा आन्सर आहे कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स फॉर द कम्प्युटर सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 31. त्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. तर त्याचा आन्सर आहे सी ब्राउझर. तर कोणता आहे ब्राउझर? इंटरनेट एक्सप्लोर हे ब्राउझर आहे, म्हणून ब्राउझरचा आन्सर येणार सी इंटरनेट एक्सप्लोर. त्याच्यानंतर सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? तर विंडोज. विंडोज ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणून ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर येणार डी विंडोज. प्रोग्रामिंग लँग्वेज सी आणि सर्च इंजिन गुगल. गुगल हे काय आहे? सर्च इंजिन आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करते. ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोर, ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज, प्रोग्रामिंग लँग्वेज सी आणि सर्च इंजिन गुगल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32. इनिस, हा देखील क्वेश्चन आपल्याला जोड्या लावण्यासाठी सांगितलेला आहे. तर याचा आन्सर आहे इनिस, व्हिएन्ना, अग्रिस, रोम, ओसीएलसी, ओहिओ आणि निकनेट, दिल्ली. इनिस 1970, अग्रिस 1975, ओसीएलसी 1962 आणि निकनेट 1973 साली या सगळ्यांची स्थापना झालेली आहे. पुन्हा सांगते. इनिस 1970, इनिस रोम, अग्रिस 1975, अग्रिस व्हिएन्ना, ओसीएलसी 1962, ओसीएलसी ओहिओ, निकनेट 1973, निकनेट दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. त्याचा आन्सर आहे डी. तर ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशनचं आन्सर आहे बी डेटा आणि आयडिया. सेकंड ऑर्गनायझेशन म्हणजे लॉजिकल रिलेशन, त्याचा आन्सर आहे डी इन्फॉर्मेशन. थर्ड लर्निंग अँड असिम्युलेशन, त्याचा आन्सर आहे ए नॉलेज. आणि चौथं फोर्थ जजमेंट, जजमेंट कोरिलेशन, त्याचा आन्सर आहे सी विजडम. पुन्हा सांगते. ऑब्झर्वेशन, त्याचा आन्सर आहे बी डेटा अँड आयडियाज. ऑर्गनायझेशन, त्याचा आन्सर आहे इन्फॉर्मेशन. लर्निंग अँड असिम्युलेशन, त्याचा आन्सर आहे नॉलेज. आणि जजमेंट कोरिलेशन, त्याचा आन्सर आहे विजडम. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 34. हे सीसीचे आपल्याला जे काही सीसी मध्ये जे काही घटक उपविभाग दिलेले आहेत त्यांना जी चिन्ह दिलेले आहेत त्याच्याविषयी हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला हा क्वेश्चन आहे मायस्ट्रिक. त्याचा आन्सर तुम्हाला मी सांगितलं होतं. डेल्टा हे चिन्ह आहे त्याचं. याचा आन्सर आहे ए. तर फर्स्ट आहे सी मायस्ट्रिक, डेल्टा सी. युजफुल आर्ट्स, त्याचा आन्सर आहे यम. सोशियोलॉजी, त्याचा आन्सर आहे वाय. आणि अँथ्रोपोलॉजी, त्याचा आन्सर आहे Y7. पुन्हा सांगते. मायस्ट्रिक आन्सर नंबर सी डेल्टा, युजफुल आर्ट्स आन्सर नंबर डी यम, सोशियोलॉजी आन्सर नंबर बी वाय आणि अँथ्रोपोलॉजी आन्सर नंबर ए Y7. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 35. त्याच्यामध्ये सांगितलंय लायब्ररी कॉपरेशन इज द प्राइम नीड ऑफ द डे. आणि त्याचं रिझन दिलेलं आहे. इट इज इम्पॉसिबल फॉर इंडिव्हिज्युअल लायब्ररी टू मीट ऑल द रिक्वायरमेंट्स ऑफ इट्स युजर. त्याचा आन्सर आहे ए बोथ ए अँड आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. म्हणजेच बघा या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की लायब्ररी ग्रंथालयामध्ये सहकार्याची गरज आहे का, म्हणजे एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे, नीड आहे. दिवसेंदिवस त्याची गरज वाढत चाललेली आहे. कारण त्याचा आन्सर आहे की आपण प्रत्येक ग्रंथालय स्वयंपूर्ण असू शकत नाही. ज्या काही वाचकाला हव्या असलेल्या गोष्टी प्रत्येक ग्रंथालयात असतीलच असं नाही. त्यामुळे आपल्याला लायब्ररीमध्ये सहकार्याची देवाणघेवाणाची गरज आहे. म्हणून आन्सर बरोबर आहे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन
देखील बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 36, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅचेड. म्हणजे याच्यामधलं कोणतं वाक्य करेक्ट मॅच करत नाही. त्याचा आन्सर आहे डी, द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल फॉर विच द फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी. क्वेश्चन नंबर 37, अरेंजमेंट ऑफ डॉक्युमेंट बाय सब्जेक्ट विल सॅटिस्फाय मोर युजर्स. त्याचा आन्सर रिझन दिलेला आहे त्यांनी, मेनी युजर्स सर्च फॉर डॉक्युमेंट्स बाय टायटल. त्याचा आन्सर आहे बी, बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण अरेंजमेंट करताना सगळ्या गोष्टी सब्जेक्टनुसार सॅटिस्फाय केलेल्या असतात. म्हणजे खूप व्यक्ती, मोर युजर्स, खूप वाचक, अनेक वाचक काय करतात, आपला जो वापर आहे किंवा आपल्या जे वाचन ग्रंथ मागण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कशानुसार असतात, सब्जेक्ट म्हणजे विषयानुसार असतात. तर का तर मेनी युजर सर्च फॉर डॉक्युमेंट्स बाय टायटल. सॅटिस्फाय का नाही, तर ते काय करतात, खूप सारे युजर्स काय करतात, टायटल म्हणजे शीर्षकाच्या नावाने काय करतायत, सर्च करतायत. पण हे काय नाहीये, करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. कारण वाचकांना ग्रंथ मागण्याच्या 3 पद्धती आहेत. ते आपल्याला शीर्षकाच्या नावाने देखील ग्रंथ मागू शकतात, टायटलच्या नावानुसार देखील मागू शकतात, त्याचबरोबर लेखकच्या ऑथरच्या नावाने देखील मागू शकतात. हा देखील क्वेश्चन आलेला आहे की वाचक ग्रंथालयात आल्यानंतर ग्रंथ मागण्याच्या किती पद्धती आहेत, तर एकूण 3 पद्धती आहेत. एक म्हणजे लेखकाच्या नावाने मागू शकतो, त्याच्यानंतर शीर्षकाच्या नावानुसार देखील मागू शकतात, किंवा त्यातील एखादा सब्जेक्ट सांगून देखील आपल्याला ग्रंथ एखादा वाचक मागू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 38, अ स्पेशल लायब्ररी सर्व अ स्पेशालिस्ट सायंटेबल. त्याचा रिझन आर, द कलेक्शन ऑफ स्पेशल लायब्ररी इज रिलेटिव्हली नॅरो इन स्कोप. त्याचा आन्सर आहे ए, बोथ ए अँड आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन. बरोबर आहे. स्पेशल लायब्ररीमध्ये जो काही ग्रंथसाठा असतो तो कमी असतो, मर्यादित असतो, कारण ती स्पेशल लायब्ररी एखाद्या विषयासाठी वाहिलेली असते. त्याच्यामध्ये जो ग्रंथसाठा असतो तो मर्यादित असतो. त्याच्यामुळे त्याचा रिझन देखील काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 39, कॉपीराइट ऍक्ट सेफगार्ड्स द इंटरेस्ट ऑफ द ऑथर. रिझन, दिस ऍक्ट इज इसेन्शियल टू मॅक्झिमाइज द सर्क्युलेशन ऑफ डॉक्युमेंट्स. त्याचा आन्सर आहे सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. याच्यामध्ये ए जे आहे, कॉपीराइट ऍक्ट सेफगार्ड्स द इंटरेस्ट ऑफ द ऑथर, हे बरोबर आहे आणि रिझन जे आहे ते चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग क्लासिफिकेशन स्कीम्स अकॉर्डिंग टू इयर ऑफ पब्लिकेशन यूज. काय करायचंय, हे इयर नुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे ए. बघा, आन्सर ए नुसार फर्स्ट आणि सेकंड सांगितलेलं आहे. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन, तर त्याची सुरुवात कधी झालेली आहे, 1876. नोट डाऊन करून घ्या. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. त्याच्यानंतर फोर्थ सांगितलेलं आहे सब्जेक्ट क्लासिफिकेशन. सब्जेक्ट क्लासिफिकेशन. सब्जेक्ट क्लासिफिकेशनची सुरुवात 1906 रोजी झालेली आहे. त्याच्यानंतर फर्स्ट कोलन क्लासिफिकेशन 1933 पहिली आवृत्ती. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे थर्ड बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन. 1935. हे इयर नुसार लावायचं आहे. बघा, आन्सर ए आहे सेकंड, ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. फोर्थ सब्जेक्ट क्लासिफिकेशन 1906. फर्स्ट कोलन क्लासिफिकेशन 1933 आणि थर्ड बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन 1935. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 41, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन विच दे वेअर सेटअप. हे काय करायचं आहे, आपल्याला सिक्वेन्स नुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे सी, हिन्सडॉग. प्रथम काय आहे, हिन्सडॉग 1952, डीआरटीसी 1962, नॅसडॉक 1970 आणि आरआरएलएफ 1972. पुन्हा एकदा सांगते, हिन्सडॉग 1952, डीआरटीसी 1962, नॅसडॉक 1970 आणि आरआरएलएफ 1972. आन्सर नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42, अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी इन इन्क्रीजिंग ऑर्डर. यूज द कोड गिवन बिलो. काय करायचं, इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आपल्याला काय करायचं आहे,
हे लावायचं आहे, ज्या स्टोरेज कॅपॅसिटी आहेत त्या लावायचं. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा त्यांनी दिलेला आहे किलोबाईट, त्याच्यानंतर मेगाबाईट, नंतर गिगाबाईट आणि नंतर टेराबाईट. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवू शकतात. किलो, मेगा, गिगा आणि टेरा किंवा KMGT असा जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवली तर नक्कीच तुमच्या लक्षात राहील. फर्स्ट क्वेश्चनला मी सांगितल्याप्रमाणे SMTR शॉन अँड इयर असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल SMTR सोर्स मेसेज चॅनेल अँड रिसिव्हर. त्याप्रमाणे जर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवलं KMGT किलो, मेगा, गिगा आणि टेरा लक्षात ठेवणं. जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वापरून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तुमची स्टडी कंप्लीट होऊन नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर यश मिळू शकते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 43. बेस्ड ऑन द इयर्स ऑफ इस्टॅब्लिशमेंट अरेंज द फॉलोइंग chronological order. Use the code given below. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अस्लीप, ALA, ILA आणि इफ्ला. त्याचा आन्सर आहे सी आन्सर आहे. तर त्याच्या आन्सर मध्ये सी मध्ये बघा फर्स्ट आहे, सेकंड सांगितलेले आहे त्यांनी. ALA 1876 अमेरिकन लायब्ररी असोसिएशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. ALA चा फुल फॉर्म देखील सेट एक्झामला आलेला आहे. ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876. त्याच्यानंतर फर्स्ट अस्लीप 1924. फोर्थ इफ्ला 1927 आणि त्याच्यानंतर थर्ड सांगितलेला आहे ILA 1933. ILA इंडियन लायब्ररी असोसिएशन 1933. बघा पुन्हा एकदा सांगते आन्सर नंबर सी. फर्स्ट सांगितलेलं आहे त्यांनी, सेकंड ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876, फर्स्ट अस्लीप 1924, त्याच्यानंतर फोर्थ इफ्ला 1927 आणि नंतर थर्ड ILA 1933. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर इन विच कमिशन वेअर सेटअप. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा काय येणार, सेकंड राधाकृष्णन कमिशन ऑन एज्युकेशन 1948. त्याच्यानंतर येणार फोर्थ मुदलियार कमिशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन त्याचा 1952. त्याच्यानंतर थर्ड कोठारी कमिशन ऑफ एज्युकेशन कोठारी कमिशन ऑन एज्युकेशन 1964. कोठारी कमिशन ऑन एज्युकेशन 1964. त्याच्यानंतर रॉय कमिटी ऑन स्टेट युनिव्हर्सिटी रिव्ह्यू 1996. पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करते. फर्स्ट आहे कोठारी कमिशन, फर्स्ट आहे राधाकृष्णन कमिशन ऑन एज्युकेशन 1948. त्याच्यानंतर फोर्थ आहे मुदलियार कमिशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन 1952. त्याच्यानंतर थर्ड कोठारी कमिशन ऑन एज्युकेशन 1964 आणि फर्स्ट रॉय कमिटी ऑन स्टेट युनिव्हर्सिटी रिव्ह्यू 1996. आन्सर नंबर डी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 45. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कॉम्प्युटर्समध्ये जे कंपोनंट्स यूज केलेले आहेत त्याचा आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे. त्याचा आन्सर आहे बी. आन्सर नंबर बी. त्याच्यामध्ये सेकंड फर्स्ट आहे व्हॅक्यूम ट्यूब, त्याच्यानंतर फर्स्ट ट्रान्झिस्टर, त्याच्यानंतर लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट आणि त्याच्यानंतर फोर्थ व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. कॉम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी वापरल्या गेल्या त्याच्यामध्ये फर्स्ट काय वापरलं होतं तर व्हॅक्यूम ट्यूब, नंतर सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टर, थर्ड जनरेशन मध्ये काय वापरलं होतं तर लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट आणि फोर्थ जनरेशन मध्ये व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. त्याचा आन्सर आहे बी. सेकंड, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथेच संपवते. यापुढील इन्फॉर्मेशन घेऊन अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढे व्हिडिओ. तोपर्यंत जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.